नाशिकमध्ये आज शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचा आक्रोश मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरती या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सध्या मोर्चा जो आहे तो नाशिकच्या गोलक्लब मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपल्याला जात असल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर या ठिकाणी बघितलं तर शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मोर्चामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व आमदार असतील, खासदार असतील, लोकप्रतिनिधी असतील ते देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर रोहित पवार आपल्याला या मोर्चामध्ये पाहायला मिळत आहेत। कांद्याची माळ त्यांच्या गळ्यामध्ये आहे। दादा 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 आपल्या गळ्यात कांद्याची माळ आहे, समोर जिल्हा बँक आहे, आपण घोषणाबाजी करतायत। आज जर आपण बघितलं तर या जिल्ह्यामध्ये 60,000 शेतकऱ्यांवर तिथं वसुली करण्याचं काम जिल्हा बँक करत आहे। आज शेतकरी अडचणीत का आलाय? राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या धोरणांमुळे, म्हणून त्याला पैसे देता येत नाही। आणि मग अशात आमच्या शेतकरी अडचणीत असताना तुम्ही सक्तीची वसुली करत असाल तर हे योग्य नाही। त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या सरकारच्या विरोधात आम्ही सर्वजण आणि जिल्हा बँकेच्या विरोधात आम्ही सर्वजण आहोत। दादा खरं तर आजच्या मोर्चामध्ये पवार साहेब देखील सहभागी झालेले आहेत। आज पाऊस देखील आहे, पावसाचा आशीर्वाद कायम साहेबांना मिळालेला आहे। काय वाटतं आपल्याला परिवर्तन दिसेल? बघा, पाऊस असताना सुद्धा लोक कुठे बाजूला जात नाहीत, सर्व या मोर्चामध्ये आहेत। त्यामुळे हा मोर्चा खऱ्या अर्थाने कष्टकऱ्याचा मोर्चा आहे, शेतकऱ्याचा मोर्चा आहे, त्यांच्या मुलांचा मोर्चा आहे। त्यामुळे वादळ आलं तरी मोर्चा ऊस तर कोणी जाणार नाही। पवार साहेब स्वतः याच्यामध्ये सहभाग घेत आहेत। नक्कीच आपण जर बघितलं तर आपल्याला या मोर्चामध्ये पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर खासदार अमर काळे असतील, निलेश लंके असतील, भास्कर भगरे असतील, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील, ते देखील आपल्याला मोर्चामध्ये या ठिकाणी सहभागी असल्याचं पाहायला मिळतंय। सुप्रिया सुळे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती आता हा शेतकरी आक्रोश मोर्चा जो आहे तो आपल्याला जात असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।